गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात एकच प्रश्न सगळीकडे विचारला जातोय, रवींद्र धंगेकरांच्या मागे नक्की कोण आहे? हा फक्त राजकारणाचा मुद्दा नाही, तर एक नेत्याच्या अस्तित्वाची खरी लढाई आहे असं बोललं जातंय। पुण्यात गेल्या 3 वर्षात धंगेकरांचं नाव सतत चर्चेत आहे। कसबा पोटनिवडणुकीपासून सुरुवातीला झाली आणि आधीचा विजय, मग पराभव, पक्षांतर, आता पुन्हा आरोप झालेला आहे। टीका आणि विरोधकाचं राजकारण। पण या सगळ्या राजकीय गोंधळामागं धंगेकरांची एक इमेज होती, विरोधकांचा चेहरा, टू व्हीलरवर फिरणारा नेता आणि लोकांमध्ये मिसळणारा आणि प्रस्थापित नेत्यांवर थेट आरोप देणारा नेता। पण सगळं नंतर बदललं। लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाला। त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या वक्फ बोर्डाच्या जागेवर वाद वाढला। या प्रकरणात कारवाई होऊ लागली असं बोललं जाऊ लागलं आणि त्याच वेळेस धंगेकरांनी काँग्रेस सोडून शिंदे गटाची शिवसेना जॉईन केली। लोक म्हणाले, कारवाई टाळण्यासाठी सत्तेचा आधार घेतला। शिंदे गटात गेल्यानंतर धंगेकर शांत झाले, पण इथेच त्यांच्यावर मोठा प्रश्न उभा राहिला। जर शांत बसलो तर आपल्या विरोधाची इमेज आणि वोट बँक संपेल, आणि जर जास्तच बोललो तर सत्तेतली सुरक्षितताही धोक्यात येईल। म्हणजेच हे फक्त राजकारण नाही, तर त्यांच्या भविष्याचाही प्रश्न बनला होता। मग धंगेकरांनी पुन्हा एकदा विरोधकाची भाषा जॉईन केली। सुरुवात झाली कसब्यात भाजप आमदार हेमंत रासने यांच्यावर फ्लेक्स लावून, पण हे फारसं जमलं नाही। त्यानंतर पुण्यातल्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर धंगेकरांनी थेट चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले। मोहोळ म्हणाले, धंगेकरांना कुणीतरी चावी देतंय, म्हणजेच त्यांच्या मागे कुणीतरी अदृश्य हात आहे, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगायला लागली। या प्रकरणात धंगेकरांनी सोशल मीडियावरून शिवसेनेचा लोगो हटवून पुणेकर फर्स्ट असा संदेश दिला। म्हणजेच पक्षापेक्षा पुणेकर महत्त्वाचे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। आम्ही सत्तेपेक्षा पुणेकरांसाठी आहोत। तर एकीकडे अजूनही त्यांच्या विरुद्ध कारवाईची तलवार लटकते, तर दुसरीकडे त्यांच्यावर विरोधाची इमेज सातत्यानं टिकवली जाते। मग खरंच धंगेकरांच्या मागे अदृश्य हात आहे का, की हे सगळं त्यांच्या राजकीय अस्तित्वाचं युद्ध आहे? मित्रांनो, जर त्यांचा विरोध सोडला तर लोकांचा नेता ही इमेज, तयार झालेली वोट बँक संपेल आणि धंगेकरांचं अस्तित्व पुन्हा एकदा संपू शकतं असं देखील राजकारणात वाटतंय। मग तुम्हाला काय वाटतंय, धंगेकरांच्या मागे खरंच कुणीतरी आहे का, की हा फक्त त्यांचा संघर्ष स्वतःला टिकून ठेवण्याचा आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये द्या आणि अशाच राजकीय माहितीपूर्ण विश्लेषणात्मक कंटेंटसाठी आपल्या समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।